बघा, केमिस्ट्रीचे आयोनिक इक्विलिब्रिया या टॉपिकवरचे प्रॉब्लेम सुरू करूया. फर्स्ट प्रॉब्लेम. ॲसेटिक ॲसिड इज 5% आयोनाइज्ड इन इट्स डेसिमोलर सोल्युशन. कॅल्क्युलेट द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ द ॲसिड. हे काय काय दिले बघा पहिल्यांदा. गिवन डाटा. ॲसिटिक ॲसिड इज 5% आयोनाइज्ड म्हटले. याचा अर्थ हे डिग्री ऑफ डिसोसिएशन किंवा डिग्री ऑफ आयोनायझेशन आहे 5%. म्हणजेच 5 / 100 म्हणजेच हे किती होणार 0.05 इन इट्स डेसिमोलर सोल्युशन म्हटले. म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. डेसिमोलर म्हणजेच 10⁻⁻1 मोलर. म्हणजेच तुम्ही याला 0.1 मोलर असं पण घेऊ शकता. मग जर समजा सेंटीमोलर म्हटलं तर 10⁻². आणि मिलीमोलर म्हटलं तर 10⁻³ हे लक्षात ठेवा. कॅल्क्युलेट डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ द ऍसिड. Ka हे विचारलेलं आहे. पुढचा सेक्शन घेऊया, फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. तर Ka इक्वल टू फॉर्म्युला आहे आपल्याकडं अल्फा स्क्वेअर इंटू सी. हा त्याचा फॉर्म्युला आहे. मग अल्फा दिलंय, सी दिलंय, व्हॅल्यूज वापरा आणि सोडवून टाका. ते काय ते बघा. Ka इक्वल टू अल्फा स्क्वेअर, याचा स्क्वेअर करायचा आहे. याला मी लिहितोय 5 × 10⁻², त्याचा स्क्वेअर इंटू कॉन्सन्ट्रेशन सांगितलेलं आहे 0.1 मोलर. म्हणजेच हे होणार किती 25 × 10⁻⁻4. आणि याचं 0.1 म्हणजेच 10⁻⁻1. हे टोटल किती